आज बनवूया आपण शेवगा मसाला भाजी। शेवग्याची मसाल्याची भाजी आज आपल्याला ही रेसिपी करायची आहे। त्यासाठी मी शेवगा शिजवून घेतलेला आहे, त्याच्यात हरभऱ्याची डाळ टाकून शिजवलेला आहे। मसाल्यासाठी खोबरे कांदा भाजून घेतला, 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि टमाटाही थोडा तव्यावर फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण हा मसाला वाटून घेऊया। मसाला वाटून घेतला। एक कांदा, एक टोमॅटो, 5-6 लसूणच्या पाकळ्या, अर्धी वाटी खोबरं सर्व भाजून त्याचा मसाला वाटून घेतला। छान आपला मसाला भाजून झाला, तेल सुटले म्हणजे मसाला भाजला। त्याच्यात टाकूया 1 चमचा गोडा मसाला, गोडा मसाला नसेल तर 1 चमचा लाल चटणी, थोडा गरम मसाला, हळद, गोडा मसाला टाकत असाल तर लाल चटणी टाकायची नाही। जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर 1 चमचा लाल चटणी, 1 छोटा चमचा गरम मसाला, हळद, आता टाकूया आपण शिजवलेले शेंग, आणि ते डाळीचं पाणी। चवीनुसार मीठ, मैत्रिणींनो, आपली शेवगा मसाला भाजी तयार झालेली बघा, किती छान। पावसाळ्यात गरम गरम शेवग्याची भाजी आणि भाकरी किंवा पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता। ही शेवगा मसाला भाजी तुम्ही बनवा।
आणि कशी झाली ते मला सांगा. खात्रा